खरं तर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं ऐकून खूप सोपं आहे कुणाला तरी पप्पू म्हणणं. राहुल गांधी या देशातील असं नेतृत्व, एक असा व्यक्ती ज्याला वयाच्या 14व्या वर्षी एक फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमच्या आजी इंदिरा गांधी यांची या देशामध्ये हत्या झाली. एवढंच नाही तर वयाच्या 21व्या वर्षी दुसरा फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमचे वडील राजीव गांधी यांची या देशामध्ये हत्या झाली. एक 21 वर्षाचा मुलगा ज्याच्या डोळ्यासमोर या देशामध्ये त्याच्या वडिलांची आणि आजीची हत्या झाली, त्यानंतरही तो मुलगा राजकारणात येण्याचा पर्याय निवडतो. एक असा मुलगा ज्याला लहानपणी सगळ्या सुखसुविधा होत्या, जो विदेशात राहून अत्यंत आरामाचं आयुष्य जगला असता, पण तरीही तो देशसेवा निवडतो. एवढंच नाही तर मागच्या 10 ते 12 वर्षात या देशात जितक्या निवडणुका झाल्या, राहुल गांधींनी त्यापैकी 90% निवडणुका हरल्या. पण तरीही आज तो माणूस त्याच्या मतावर ठाम आहे, त्याच्या विचारशैलीवर ठाम आहे आणि मी जे काम करतोय ते देशाच्या भविष्यासाठी महत्त्वाचं आहे आणि एक दिवस या देशात सत्ता परिवर्तन नक्की होईल आणि काँग्रेस नक्कीच सत्तेत येईल, हा आत्मविश्वास बाळगून राहुल गांधी या देशामध्ये काम करत आहे. भारतीय जनता पार्टीनं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी मागच्या 10 ते 12 वर्षात या राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी या देशामध्ये हजारो करोड रुपये खर्च केले. पण तरीही आज जर तुम्ही या देशातील 100 लोकांना विचाराल की देशाचा भावी पंतप्रधान कोण असावा, तर 50%पेक्षा जास्त लोक राहुल गांधींचं नाव घेतील. ही सध्या या देशाची वास्तविक ग्राउंड रियालिटी आहे. खरं तर आज राजकारण हा विषय बाजूला ठेवून राहुल गांधी या व्यक्तीबद्दल आपण सगळ्यांनी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. हल्ली थोडंफार अपयश आलं तर आत्महत्या करण्याचे विचार आपल्या मनामध्ये येतात, पण एक असा व्यक्ती जो इतक्या श्रीमंत घरात जन्मला तरीही त्याच्या आयुष्यामध्ये इतका संघर्ष आहे की मागच्या अनेक वर्षापासून तो फक्त पराभवच बघतोय, पण तरीही त्याच्या मनात जी लढण्याची जिद्द आहे ती अजूनही तितकीच आहे. म्हणजे इतक्या चांगल्या घरात जन्मल्यानंतर गोरगरीब लोकांचं दुःख जाणणं, त्यांच्यासोबत जाऊन जेवण करणं, त्यांच्या भावना जाणून घेणं, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपण याच्याकडे कधीच लक्ष देत नाही. त्यामुळं या देशातील युवकांसाठी राहुल गांधींचा हा जो काही प्रवास आहे की आयुष्यात कितीही अपयश आलं तरी तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहा, तुमच्या निष्ठेशी प्रामाणिक राहा आणि स्वतःचं काम करत राहा. एक दिवस यश नक्की भेटतं. त्यामुळं कधीही न थांबता लढा. अपयश यश हा आयुष्याचा भाग आहे. त्यामुळं राहुल गांधींच्या या संघर्षमय आणि प्रवासाबद्दल आणि लढण्याच्या वृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.